नमस्कार. आज आपण नवरात्री विशेष रेसिपीजमध्ये उपवासाचा आलू पराठा तयार करणार आहोत. त्यासाठी मध्यम आकाराचे 3 उकडलेले बटाटे बारीक किसणीने किसून घेतलेले आहेत. आता हिरवी मिरची आणि अद्रकचा चांगलासा ठेचा करून घेतला होता, तो घातलेला आहे. थोडेसे तीळ घालायचे आहेत आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे. लगेचच अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 मोठी वाटी राजगिऱ्याचे पीठ घालायचं आहे. आता जर तुमच्याकडे हे राजगिऱ्याचे पीठ नसेल ना, तर तुम्ही या ठिकाणी भगरीचं पीठ आणि साबुदाण्याचे पीठ एकत्र करून वापरलं ना तरी सुद्धा चालेल. थोडं पीठ मी ठेवलं आहे नंतर पराठे लाटण्यासाठी. आता व्यवस्थित आधी उकडलेल्या बटाट्यांमध्येच हे राजगिऱ्याचे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. हे पीठ मळण्यासाठी जास्तीचं पाणी लागत नाही. अगदी साधारणतः पाववाटीपेक्षा कमी पाणी मला ह्या ठिकाणी लागलेलं आहे. पीठ भिजत वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही, नाहीतर ते जास्तीचं सैल होतं. चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे. जे आपण राजगिऱ्याचं पीठ शिल्लक राहिलेलं होतं ना, ते राजगिऱ्याचं पीठ लावून घेतलं आणि छान अशी आपल्याला या ठिकाणी पोळी किंवा पराठा लाटून घ्यायचा आहे. आता हा पराठा लाटताना ना अगदीच पातळ न लाटता थोडासा जाडसर ठेवायचा आहे, म्हणजे कसं मस्त असा फुगतो. छान असा गोलाकार दिसावा म्हणून मी एका प्लेटच्या मदतीने गोलाकार कापून घेतलेले आहे. बाजूच्या कडा काढून टाकायच्या आहेत. आता चांगलं असं तव्यावरती थोडंसं तूप लावायचं आणि खरपूस असं दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे. नवरात्रीच्या उपवासाला रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, तर तुम्ही अशा वेळेस असा उपवासाचा झटपट असा आलू पराठा नक्की करून पहा. घरातल्या सगळ्याच व्यक्तींना फार आवडेल. अगदी संध्याकाळपर्यंत मऊ लुसलुशीत राहतो, अजिबात कडक वगैरे होत नाही. रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर जरूर करून पहा. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.